पत्रकाराने खरातला मागे सोडले। एरंडेकडे महिलांचे 20 मिनिटाचे 121 अश्लील व्हिडिओ। नाशिकमधलं दुसरं कांड। अवैध धंद्यातून व वाईट कामातून मिळवलेला पैसा पचत नाही असे म्हणतात। आपण केलेले वाईट कर्म उघडकीस येऊ लागते। हा पैसाच आपल्या वाईट कर्माविषयी बोलतो असे म्हणायला हरकत नाही। अशोक खरात प्रकरणासारखे एक प्रकरण नाशिकमध्ये उघडकीस आले। आपल्या कार्यालयातील टॅब ऑफिसमध्ये कामास असलेल्या तरुणाने चोरला असून तो आणि त्याचे साथीदार त्याद्वारे खंडणी मागत असल्याची तक्रार पत्रकार रवींद्र एरंडे याने दाखल केली। पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन तपासणी केली असता गळ्यामध्ये प्रेस कार्ड, हातामध्ये हस्तरेषांचे भाकीत, ओठावर समाजसेवेची भाषा वापरत रवींद्र एरंडे याने अनेक महिलांची फसवणूक आणि अत्याचार केल्याचे उघडकीस आल्याने पोलिसही चक्रावून गेले। ही घटना पुढे सविस्तर पाहण्याअगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा। रवींद्र गणपत एरंडे वय वर्ष 63 हा एक नावाजलेला पत्रकार म्हणून कार्यरत होता। अनेक वर्षांपासून तो एका नामांकित वृत्तपत्राचा पत्रकार म्हणून काम करत होता। तो आपल्या कुटुंबियासमवेत विद्या नीलकंठेश्वर नगर सातपूर येथे राहत होता। पत्रकारिता करता करता त्याने सातपूर येथील अशोकनगरमधील रामजी कॉम्प्लेक्समध्ये आपले कार्यालय थाटले आणि त्या माध्यमातून त्याने आपले उद्योग सुरू केले। पत्रकारितेचा धाक राहावा यासाठी त्याने सन्मान युग आणि सन्मान न्यूज चॅनेल सुरू केले। त्याशिवाय वास्तुशास्त्र आणि हस्तरेषा तज्ज्ञ म्हणून मिरवत तो मार्गदर्शन करू लागला। त्याशिवाय कोणता उद्योग व्यवसाय धंदा सुरू करावा, त्या उद्योग व्यवसायाच्या वाढीसाठी काय करावे लागेल याबाबतही तो मार्गदर्शन करायचा। त्यामुळे तो नाशिक शहरामध्ये चांगलाच प्रसिद्धीच्या झोतात आला। तरुणींना नोकरी लावण्याचे आमिष दाखवत पैसे गोळा करू लागला। शिवाय दमदाटी आणि शिवीगाळ करत महिलांच्यावर अत्याचार करून त्यांना ब्लॅकमेलिंग करू लागला। अशा प्रकारचे उद्योग या एरंडे नावाच्या ज्येष्ठ नागरिकाने सुरू केले होते। तर आकाश पुंडलिक बकरे वय वर्ष 28 राहणार सातपूर नाशिक हा रवींद्र एरंडे याच्या कार्यालयामध्ये कामास होता। त्याने महिलांच्यावर एरंडेने केलेल्या अत्याचाराचे व्हिडिओ चोरले होते। त्या आधारे तो आपल्या साथीदारांच्या मदतीने एरंडेकडे खंडणीची मागणी करू लागला। आता आपल्या कृष्ण कृत्यांचे पुरावेच आकाशकडे आहेत हे लक्षात आल्याने एरंडे याने नरमाईची भूमिका घेतली आणि त्याला 10,000ची खंडणी दिली। पण आकाश बकरे याची अपेक्षा जास्त होते। आकाश पुंडलिक बकरे प्रकाश रामदास पान पाटील वय वर्ष 25 राहणार सातपूर, सूरज सुनील गवई वय वर्ष 27 राहणार सातपूर आणि श्रीपत भीमराव शिंदे वय वर्ष 38 राहणार त्र्यंबकेश्वर या 4 जणांनी एरंडे याच्याकडे 12 लाखाच्या खंडणीची मागणी केली। या मागणीला वैतागलेल्या एरंडे याने सातपूर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली। गुरुवार दिनांक 2 एप्रिल 2026 रोजी सातपूर पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या रामजी कॉम्प्लेक्समधील कार्यालयातून बकरे याने टॅब आणि हार्ड डिस्क चोरून नेल्याची तक्रार दाखल केली। त्याशिवाय बकरे आणि त्याच्या 3 साथीदारांनी एरंडेकडून 10,000ची खंडणी उकळली होती आणि 2 दिवसात गुरुवारी सायंकाळी 50,000 द्यावयाचे होते। मात्र आरोपींनी 12 लाखाच्या खंडणीची मागणी केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली। तक्रार दाखल होताच पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशावरून अप्पर पोलीस आयुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांनी 2 पथके तयार करून 4 संशयित आरोपींना आडगाव शिवारातील 10वा मैल भागामध्ये लपून बसलेले असताना आणि पोलीस आल्याचे पाहून पळून जाताना अवघ्या 5 तासांच्या आत पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यात आकाश पुंडलिक बकरे, प्रकाश रामदास पान पाटील, सूरज सुनील गवई, श्रीपत भीमराव शिंदे यांचा समावेश होता। पोलिसांनी त्यांना अटक करून जप्त केलेल्या हार्ड डिस्कची तपासणी केली असता पोलीस चक्रावले। त्या हार्ड डिस्कमध्ये अनेक महिलांच्या नावाचे फोल्डर्स आणि त्यामध्ये रवींद्र एरंडे याने महिलांच्यावर केलेल्या अत्याचाराचे न्यूड व्हिडिओ असल्याचे उघड झाले। 17 महिलांचे 121 व्हिडिओ असल्याचे त्यामध्ये दिसून आले आणि पोलीस सावध झाले। त्यांनी रवींद्र एरंडेवर आपले लक्ष केंद्रित केले। हेच व्हिडिओ आकाश बकरे याने चोरलेले होते। त्याचा वापर करून बकरे आणि त्याच्या साथीदाराने त्याला ब्लॅकमेल केले। त्याच्याकडून या लोकांनी 10,000ची खंडणी उकळल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले।
तथापि या आरोपींनी त्याच्याकडून 5 लाख रुपये उकळल्याची चर्चा आहे। रवींद्र एरंडे अनेक महिलांच्या बरोबरचे अत्याचाराचे व्हिडिओ काढून त्याद्वारे तो त्यांचे शोषण करत असल्याचे उघडकीस आले। एरंडे हा लघु उद्योगासाठी सल्लागाराच्या नावाखाली सेवाभावी संस्था चालवत होता। गोरगरीब महिलांना रोजगाराच्या संधी, कंपन्यांमध्ये काम, शासकीय योजनांच्या माध्यमातून योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले। एका अत्याचार झालेल्या महिलेने धाडस करत सातपूर पोलीस ठाण्यामध्ये रवींद्र एरंडे याच्या विरोधात तक्रार दाखल केली। तिने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या मुलाला नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून तिला नाशिकसह इगतपुरी परिसरामध्ये हॉटेलवर नेले आणि तिच्यावर अत्याचार केले। या अत्याचाराचे त्याने छुप्या कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्डिंग केले। त्याद्वारे तो तिला ब्लॅकमेल करत होता। महिलांच्यावर अत्याचार, फसवणूक आणि ॲट्रॉसिटी अन्वये दिनांक 3 एप्रिल 2026 रोजी रवींद्र एरंडे याच्यावर सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला। मुलाला नोकरीचे आमिष दाखवून आईवर एरंडेने अत्याचार केला। गुन्हा दाखल होताच पोलिसांनी त्याच्या कार्यालयाची झडती घेत विविध कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे तसेच प्रकरणाशी संबंधित पुरावे जप्त केले। धक्कादायक दृश्यफिती आणि अन्य साहित्यांचाही समावेश आहे। एरंडेच्या कार्यालयासह त्याच्या घराची झडती पोलिसांनी घेतली। त्यामध्ये काही महत्त्वाची कागदपत्रे आढळल्याचे पोलिसांनी सांगितले। कार्यालयात प्राण्यांचे अवयवही सापडले। हार्ड डिस्क डाटा आणि पेन ड्राईव्हमध्ये 7 महिलांचे सुमारे 120 व्हिडिओ असल्याची कबुली एरंडे याने पोलिसांना दिली। महिलांची ओळख पटवणे आणि एरंडे याने कोणकोणती उपकरणे वापरली याचा तपास पोलीस करत आहेत। या घटनेने सातपूर भागासह नाशिक शहरात एकच खळबळ उडाली आहे। रवींद्र एरंडे हा भोंदू बाबा अशोक खरात याच्यापेक्षाही पुढे निघाला। सन्मानजनक पत्रकाराची ओळख निर्माण करणाऱ्या रवींद्र एरंडे याने त्याच्याकडे खंडणी मागणाऱ्या आरोपी विरोधात तक्रार दाखल केली। पोलिसांनी काही तासातच खंडणीखोरांना बेड्याही ठोकल्या। मात्र त्यानंतर जे समोर आले त्यामुळे पोलिसांच्यासह सर्व नाशिककरांना धक्काच बसला। एक होता पत्रकार, मग झाला हस्तरेषा तज्ज्ञ, वास्तुरेषा तज्ज्ञ, मग झाला समाजसेवेचा चेहरा आणि शेवटी कथितपणे विश्वासाचा व्यापारी। एरंडे याने पत्रकार क्षेत्राला काळिमा फासण्याचे कृत्य केले आहे। या पवित्र क्षेत्राला स्वार्थ, जवळीक, प्रभाव आणि विकृतीचा व्यवसाय बनवून टाकला। अशा या रवींद्र एरंडे याने आणखी किती महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक केली आहे याचा तपास पोलीस पुढे करत आहेत।